आकाशचे लग्न सारिकासोबत झालं आणि सुरुवातीचे काही महिने सर्व काही अगदी छान चाललं होतं. पण जसा जसा वेळ गेला तसा तसा घरामध्ये ताणतणाव वाढू लागला. सारिका ही थोड्या रागीट आणि शिस्तप्रिय स्वभावाची होती. संपतराव म्हणजेच सारिकाचे सासरे यांना वाढत्या वयामुळे नीट चालता येत नसे. खाताना पिताना हात थरथर कापत असल्यामुळे कधी भाजी ताटाबाहेर सांडायची तर कधी पाण्याच्या पेल्यातून पाणी खाली जमिनीवर पडून अगदी पसारा व्हायचा. सुरुवातीला सानिकाने थोडे दिवस तोंड दाबून अगदी सगळं सहन केलं, पण हळूहळू तिचा संयम सुटला आणि ती सतत चिडचिड करू लागली. घरात रोजच्या रोज किरकोळ गोष्टीवरून कटकटी सुरू झाल्या. सारिकाने रोज संध्याकाळी आकाश कामावरून घरी आला की त्याचे कान भरायला सुरुवात केली. अहो, तुमचे बाबा रोज घरात पसारा करतात. मला दिवसभर घर स्वच्छ ठेवायचे की तुमच्या बाबांचा हा पसारा आवरायचा. भांडी पडतात, काच फुटते. मला रोज हे सांभाळणं मुळीच जमत नाही. सारिका रोज नवऱ्याजवळ तक्रारींचा पाढा वाचायची. आकाश हा बायकोच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की त्याला आपल्या म्हाताऱ्या बापाचे कष्ट आणि आजवरचे उपकार अगदी दिसेनासे झाले. बायकोच्या रोजच्या भुनभुनीला आणि कटकटीला कंटाळून एके दिवशी आकाशने एक कठोर आणि चुकीचा निर्णय घेतला. त्याने संपतरावांना बोलावले आणि म्हटले, बाबा, तुमच्यामुळे घरात रोज वाद होतात. आता तुम्ही या मुख्य घरात राहू नका. मागच्या बाजूला जी जुनी पडकी खोली आहे तिथे तुमची सोय केली आहे, तिथे तुम्ही राहा. संपतरावांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी कापऱ्या आवाजात मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. आकाश बाळा, मी म्हातारा झालोय रे. आयुष्यभर तुम्हाला सांभाळलं. आता या वयात मला घराबाहेर काढू नकोस. मला या मुख्य घरात एका कोपऱ्यामध्ये राहू दे. पण आकाशच्या मनावर सारिकाच्या शब्दाची मोहिनी होती, त्यामुळे त्याचे मन जराही विरघळले नाही. त्यांनी संपतरावचे मोजके कपडे आणि अंथरूण मागच्या लहान खोलीत टाकून दिले. संपतरावांना जेवण देण्यासाठी सारिकाने एक जुने फुटक्या कडेचे लाकडी पात्र बाजूला काढले. काचेची किंवा स्टीलची भांडी फुटतात म्हणून त्यांना याच लाकडी पात्रामध्ये जेवण देत जा, असं सारिकाने ठरवून टाकलं. दिवस गेले, आठवडे उलटले, महिने उलटत गेले. संपतराव शांतपणे नशिबाला दोष देत त्या अंधाऱ्या आणि थंड खोलीत आपले उर्वरित दिवस कंठत होते. त्यांनी कधीही मुलाला किंवा सुनेला दूषणे दिले नाही की देवाला देखील कधी दोष दिला नाही. एका उष्ण दुपारी कडक ऊन पडलं होतं. वातावरणात शांतता होती. आकाश आणि सारिका मुख्य घरात पंख्याखाली विश्रांती घेत होते. अचानक घराचा मुख्य दरवाजा उघडण्याचा आवाज झाला. आकाश आणि सारिकाने मान वर करून पाहिलं तर मागच्या खोलीतून संपतराव हळूहळू काठी टेकवत मुख्य घरात चालत येत होते. संपतरावांना भर दुपारी तिथे आलेलं पाहून सारिकाचा पारा चढला. ती उठून उभी राहिली आणि वैतागून म्हणाली, आता या दुपारी इथे कशाला आला? गुपचूप आपल्या खोलीत जाऊन बसा ना. इथे काय काम आहे तुमचं? पण आज संपतरावांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा भीतीचा किंवा लाचारीचा भाव नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत, प्रेमळ आणि वेगळंच हास्य होतं. ते हळूहळू सारिकाच्या जवळ गेले. अत्यंत प्रेमाने आणि मऊ आवाजात संपतराव म्हणाले, सारिका लेकी, चिडू नकोस. मी आज इथे तुझ्याशी कोणतीही तक्रार करायला किंवा भांडायला नाही आलो. मला आज तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आकाश आणि सारिका दोघेही संपतरावकडे आश्चर्याने पाहू लागले. संपतराव पुढे म्हणाले, माझं वय झालं आहे. मी आता काही दिवसांचा पाहुणा आहे, हे मला ठाऊक आहे. माझ्या हाताने सांडते, माझ्यामुळे घरामध्ये पसारा होतो, हे देखील मला माहिती आहे. माझ्या या सवयीमुळे तुला खूप त्रास होतो, पण तरीही तू रोज माझ्यासाठी वेळेवर स्वयंपाक करतेस. मला जसे जमतील तसे 2 घास वेळेवर माझ्या हातात आणून देतेस. मी मागच्या खोलीत एकटाच बसलो होतो आणि मला अचानक वाटले की मृत्यू कधीही येईल. त्याआधी मी माझ्या सुनेचे आभार मानायला हवेत. तू नसतीस तर मला या वयात वाऱ्यावर राहावं लागलं असतं. एवढं बोलून संपतरावांनी आपल्या जुन्या सुरकुतलेल्या कुर्त्याच्या खिशातून एक छोटीशी, जुनी पण अतिशय स्वच्छ गुंडाळलेली रेशमी कापडी पिशवी काढली. ती पिशवी त्यांनी अतिशय आदराने सारिकाच्या हातामध्ये ठेवली. सारिका पूर्णपणे चक्रावून गेली. तिने अविश्वासाने ती पिशवी उघडली. त्या पिशवीत संपतरावांच्या कैलासवासी पत्नीचे म्हणजे सारिकाच्या सासूचे काही अत्यंत किमती आणि जुने सोन्याचे दागिने होते.
संपतरावांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आजवर हे दागिने अतिशय जपून जीवापाड जपून ठेवले होते. संपतराव अत्यंत नम्रतेने म्हणाले, माझ्या पत्नीची ही शेवटची आठवण होती. तिने मला जाताना म्हटलं होतं की जेव्हा आपली सून घर सांभाळेल तेव्हा हे तिलाच द्यायचे. मला वाटायचे की योग्य वेळ आली की मी माझ्या सुनेला हे देईन. आज मला वाटले की ती योग्य वेळ आली आहे. सारिका लेकी, माझी काही चुकले असेल तर या म्हाताऱ्या बापाला माफ कर. पण या घराची खरी लक्ष्मी तूच आहेस, म्हणून हे तुझे दागिने तूच सांभाळ. संपतरावांचे ते प्रेमळ, कृतज्ञतेने भरलेले शब्द आणि ते दागिने पाहून सारिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने संपतरावांना इतका त्रास दिला, त्यांना घरातून बाहेर काढलं, फुटक्या पात्रामध्ये जेवण दिलं आणि त्या बदल्यात संपतरावांनी तिला राग किंवा शाप न देता अफाट प्रेम आणि सन्मान आणि आपल्या आयुष्याची सर्वात मोठी ठेव सोपवली होती. सारिकाची मान आता लाजेने पूर्णपणे खाली झुकली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. ती मनातल्या मनात स्वतःच्या नीच वर्तनाचा धिक्कार करू लागली. तिच्या शेजारी उभा असलेला आकाशही आतून पूर्णपणे हादरून गेला. ज्या बापाने रक्ताचे पाणी करून आपल्याला वाढवले त्याला आपण एका क्षणात घराबाहेर काढलं. तरीही बापाच्या मनात आपल्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल जराही अडीही किंवा राग नव्हता. सारिका क्षणाचाही विलंब न करता संपतरावांच्या पाया पडली आणि धाय मोकलून रडत म्हणाली, बाबा, मला माफ करा, मला माफ करा. मी खूप मोठी पापीण आहे. मी तुम्हाला ओळखू शकले नाही. तुम्ही या घराच्या मागच्या खोलीत नाही तर आजपासून या घराच्या मुख्य खोलीत आमच्या हृदयात सन्मानाने राहाल. आकाशनेही धावत येऊन संपतरावांचे पाय धरले आणि ढसाढसा रडत आपल्या कृत्याचा पश्चाताप व्यक्त केला. संपतरावांच्या डोळ्यातूनही आनंद अश्रू वाहू लागले. त्यांनी आकाश आणि सारिका दोघांना प्रेमाने जवळ घेतलं आणि त्यांच्या डोक्यावरून आशीर्वादाचा हात फिरवला. त्या एका दुपारी संपतरावांच्या अपार नम्रतेने, प्रेमाने आणि मोठ्या मनाने सारिका आणि आकाशचे हृदय पूर्णपणे बदलून टाकले होते. त्या दिवसापासून संपतराव पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मुख्य घरात अत्यंत सन्मानाने, प्रेमाने आणि आनंदाने राहू लागले.